नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 5 वर आधारित किंवा त्या कन्सेप्टवर आधारित काही उदाहरणं आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. प्रॉब्लेम सेट 5 मध्ये आपण जे काही कन्सेप्ट शिकलो त्या सगळ्या कन्सेप्टवर आधारित अशी काही मिक्स्ड एक्झाम्पल्स त्या ठिकाणी दिलेली आहेत. आपण जे काही कन्सेप्ट शिकलो, सपोज डिस्टन्स फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, सेक्शन फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, हाऊ टू फाइंड द मिड पॉइंट्स ऑफ द गिव्हन सेगमेंट when the two end points, or we can say that the coordinates of the 2 points are given. त्यानंतर सेंट्रॉइड फॉर्म्युला, हाऊ टू फाइंड द सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल, ट्रायंगलचा सेंट्रॉइड काढण्याच्या पद्धती पण आपल्याला माहिती आहेत. त्यानंतर पुढे गेल्यानंतर स्लोप कन्सेप्ट आपण बघितला. या स्लोप कन्सेप्टवर आधारित वेगवेगळी उदाहरणं पण आपण याच्यापूर्वी सोडवलेली आहेत. आता या सगळ्यांचा एकत्रित विचार करून आपल्याला काही क्वेश्चन्स, काही एक्झाम्पल्स या ठिकाणी सोडवायचे. कसं असतं, ज्यावेळेस प्रश्नपत्रिका आपल्या डोळ्यासमोर येते त्यावेळेस एकाच प्रकारची सगळी उदाहरणं सोडवायची आहेत असं कधी नसतं. त्यामुळे त्या प्रश्नपत्रिकेमध्ये जी उदाहरणं दिलेली असतात ती एक कन्सेप्ट झाल्यानंतर दुसऱ्या कन्सेप्टकडे आपल्याला ताबडतोब जावं लागतं. समजा पहिलं एक्झाम्पल तुमचं स्लोप कन्सेप्टचं असेल तर दुसरं एक्झाम्पल लगेच ट्रिग्नॉमेट्रीचं असेल. त्यामुळे आपल्याला ताबडतोब जंपिंगची सवय लागली पाहिजे की पटकन आपल्याला एका प्रश्नावरून दुसऱ्या प्रश्नाकडे जायचं आहे, एका कन्सेप्टवरून दुसऱ्या कन्सेप्टकडे जायचं आहे. याचा सराव होणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणून आपण बऱ्याच वेळा असं म्हणतो की खूप प्रश्नपत्रिका सोडवल्या पाहिजेत. खूप प्रश्नपत्रिका सोडवल्या पाहिजेत याचा अर्थ काय किंवा का सोडवल्या पाहिजेत? मी तर पूर्ण पुस्तक सोडवून घेतलेलं आहे. सगळी उदाहरणं त्याच्यातली मी बघितलेली आहेत. सगळी उदाहरणं मला सोडवता येत आहेत. येस, करेक्ट. तुम्ही त्या परिस्थितीमध्ये त्या वेळेस ते उदाहरणं सोडवले असतीलही, परंतु प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न असा असतो की त्यामध्ये तुम्हाला एका कन्सेप्टवरून दुसऱ्या कन्सेप्टवर जाण्याची सवय ही लागली पाहिजे आणि ते तेवढ्या वेळात ते आपल्याला जमलं पाहिजे. म्हणून प्रश्नपत्रिका सोडवण्याचा हा आग्रह असतो. म्हणून अशा प्रकारचे मिक्स्ड एक्झाम्पल्स अशा ह्या प्रॉब्लेम सेटमध्ये दिलेले असतात. तर आपण 1 बाय 1 काही एक्झाम्पल्स त्याच्यातले बघणार आहोत. काही उदाहरणं जी आहेत ती तुम्हाला घरी सहज सोडवता येतील अशी उदाहरणं आहेत. ती तुम्ही सहज घरी सोडवावीत. जी उदाहरणं मला या ठिकाणी घ्यायची आहेत त्या उदाहरणांबाबत मी आता या ठिकाणी बोलणार आहे. काही जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला घरी सोडवायचे आहेत. प्रॉब्लेम सेटमध्ये एक्झाम्पल नंबर 1 याच्यामध्ये फिल इन द ब्लँक्स यूजिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ह असा एक क्वेश्चन दिलेला आहे. दिस क्वेश्चन इज व्हेरी सिम्पल. मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगत आलेलो आहे की ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स हे सोपे आहेत, हे तुम्ही सहज सोडवू शकतात. इतर प्रश्नही सोपे आहेत, ते तुम्ही सोडवू शकतात, त्याबद्दल वाद नाही. परंतु ऑब्जेक्टिव्ह टाईप हे या ठिकाणी घेण्यापेक्षा ते तुम्ही घरी सोडवलेलं अधिक फायद्याचं असेल. एक्झाम्पल नंबर 2 पासून आपल्याला पुढे विचार करायचा आहे. पण कालच आपण जो काही कन्सेप्ट शिकलो की दॅट इज द स्लोप कन्सेप्ट, या स्लोप कन्सेप्टवर आधारित उदाहरणं याच्यामध्ये कोणती आहेत त्याचं मी थोडंसं कलेक्शन केलेलं आहे. 2-4 उदाहरणं त्याच्यातली आहेत, ती आपण आधी सोडवूयात आणि त्याच्यानंतर आपण इतर उदाहरणांकडे जाऊयात. ठीक आहे. आता एक्झाम्पल नंबर 9 हे स्लोप कन्सेप्टवर आधारित आहे. मग आता या स्लोप कन्सेप्टवर आधारित कुठलं उदाहरण आहे तर त्या पद्धतीचे उदाहरण याच्या आधी आपण सोडवलेली आहेत. आणि मग या प्रकारची उदाहरणं सोडवून झाल्यानंतर आपल्याला काही वेगळे एक्झाम्पल्स इन केस कसं की त्यामध्ये काही कन्सेप्ट वापरलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे संबोध वापरलेले आहेत आणि हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे संबोध आपल्याला त्यावेळेस तेवढ्या स्टिप्युलेटेड टाईममध्ये आठवले पाहिजेत. आणि म्हणून स्मरण होणे किंवा स्मरण
आपण रिमेंबरिंग त्याला म्हणतो, हे अतिशय महत्त्वाचं असतं. आणि मग रिमेंबरिंग केव्हा होतं की ज्यावेळेस आपण त्या गोष्टीचा सातत्याने सराव करत असतो, त्यावेळेस आपल्याला ते रिमेंबरिंग सहज होत असतं. माझं स्वाभ्यास तंत्र आणि मंत्र याच्यामध्ये याचा सगळा उल्लेख दिलेला आहे. रिमेंबरिंगचे काय टूल्स आहेत, काय तंत्र आहेत, हे सुद्धा त्या ठिकाणी दिलेले आहेत. तुम्ही अवश्य ते सगळे भाग जे आहेत ते अवश्य ऐकावेत आणि नुसतं ऐकून चालणार नाही, तर त्याप्रमाणे आपण काम करायला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. प्रॉब्लेम सेट 5ला आपण सुरुवात करतो आहे. एक्झाम्पल नंबर 9पासून मी सुरुवात करतो आहे. इतर एक्झाम्पल आपण क्रमाने घेणार आहोत. त्यातली काही जी उदाहरणं जी राहतील ती उदाहरणं तुम्हाला सोडवायची आहेत. ही गोष्ट तुम्ही पक्की लक्षात ठेवा. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 9कडे आपण जाऊया. एक्झाम्पल नंबर 9 आपल्याला दिलेलं आहे. फाइंड व्हॅल्यू ऑफ के. फाइंड के इफ द लाईन पासिंग थ्रू पॉइंट्स. आता 2 पॉइंट्स आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. आर -12, -3 अँड क्यू 4, K. Yes, has slope 1/2. याचा स्लोप किती आहे? 1/2. तर मला के ची व्हॅल्यू काढायची. अतिशय सिंपल एक्झाम्पल. अशा पद्धतीची उदाहरणं याच्या आधीही आपण सोडवलेली आहे. पण आता इथे सोडवताना आता समजा असा विचार करा की हा क्वेश्चन आपल्याला प्रश्नपत्रिकेत आलेला आहे आणि या प्रश्नपत्रिकेत आलेला जो क्वेश्चन आहे याचा एक्सप्लेनेशन मला करायचं आहे किंवा त्याची मांडणी करायची आहे. तर सुरुवातीला मी के ची व्हॅल्यू मला काढायची आहे. पॉईंट्स दिलेले आहेत, ते पॉईंट्स आधी लिहायचे आहेत. फर्स्ट राईट द पॉईंट्स आर -12, -3 and Q 4, K. Suppose this point is x1, y1 and this another point is x2, y2. Then slope of that line is given. Slope is equal to slope of RQ किंवा QR is equal to y2 minus y1 divided by x2 minus x1. This is our formula. Is equal to y2 means k minus -3 means +3 divided by x2 means 4 plus 12, and the slope of that line is given, that is 1/2. Put here 1/2 means 1/2 is equal to k plus 3 upon 16. Yes, k plus 3 upon 16. Cross multiplying 16 is equal to 2k plus 6. व्हॅल्यू आपल्याला मिळते. आता इथे बऱ्याच वेळा गोंधळ काय होतो आपला, क्रॉस मल्टिप्लाय जेव्हा करतो आणि आपण डायरेक्ट ज्यावेळेस या 2ने या दोघांना गुणतो पदांना, त्यावेळेस मी 2ने फक्त केला गुणलं जातं, 3ला गुणायचं राहतं, त्यामुळे इथे 3 लिहिला जातो. ही चूक लक्षात घ्या. ही चूक आपल्याला या ठिकाणी कळत नाही, परंतु ज्यावेळेस आपण डायरेक्ट करायला जातो त्यावेळेस भान ठेवलं पाहिजे की आपण कुठे गुणतो आहे. 16 is equal to 2k plus 6 means 16 minus 6 is equal to 2k, and hence 2k is equal to 10, and hence value of k is equal to 10/2, that is 5. Means the value of k is 5. या पद्धतीने आता हे जे या ठिकाणी एक्सप्लेनेशन मी केलेलं आहे, हे अशाच पद्धतीने आपण जर प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेल्या प्रश्नाचं उत्तर लिहिलं तर आपल्याला स्टेप बाय स्टेप अतिशय सगळ्याच्या सगळ्या स्टेप्सचे मार्क्स त्या ठिकाणी मिळतील. कारण या बीजगणितामध्ये किंवा भूमितीमध्ये प्रत्येक स्टेपला मार्क्स असतात. आणि समजा या स्टेपला तुम्ही चुकलात तर पुढच्या स्टेप पाहण्याची आवश्यकता नसते. त्याचं कारण असं की पुढच्या स्टेप अनावधानाने चुकणारच आहेत
कारण या ठिकाणी तुम्ही जर व्हॅल्यू +3 ऐवजी -3 लिहिली तर पुढच्या सगळ्या व्हॅल्यू चुकणार आहेत, त्यामुळे उत्तर एक्झॅक्ट येणार नाही. आणि मग सहज तपासणारा विचार करतो की ह्या स्टेपला तुमची चूक झालेली आहे, तर पुढच्या स्टेप्स कशा बरोबर असतील, त्यामुळे त्या निश्चितच चुकलेल्या असतील. येस, तर अशा पद्धतीने आपलं भान ठेवून आपण ते उदाहरणं सोडवणं फार गरजेचं आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 10 कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 10 आपल्याला दिलेला आहे. शो दॅट द लाईन जॉईनिंग, शो दॅट, इथेच मी या ठिकाणी लिहितो, शो दॅट द लाईन जॉईनिंग, the line joining the points A 4,8 and B 5,5 is parallel to the line joining the points C 2,4 and D 1,7. क्वेश्चन आपल्याला अतिशय सिंपल दिला आहे. शो दॅट द लाईन जॉईनिंग द पॉईंट्स, दिस 2 points, line joining these 2 points, that is AB, that is line AB, is parallel to the line joining the points, these 2 points, that is CD. Means line AB is parallel to CD. We have to show this. हे आपल्याला दाखवायचं आहे. मग लाईन्स पॅरलल केव्हा होतील? आपण कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये शिकतो आहोत किंवा कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा विचार करतो आहोत. when the lines are parallel, if the slope of these two lines are equal, then we say that the lines are parallel. Now from this slope concept, we must calculate the slope of this line, that is AB. Second, calculate the slope of line CD, and after that see these slopes are equal or unequal, and if the slopes are equal, then we say that the lines are parallel. Now in this way, first 2 points we are given, that is A and B. Here A is equal to 4, 8 and B 5,5. Yes. Now आता हे 2 पॉईंट्स मला दिलेले आहेत. मी काय करणार? स्लोप ऑफ ए बी काढणार. स्लोप ऑफ ए बी इज इक्वल टू y2 मायनस y1. आता या ठिकाणी मी फॉर्म्युला लिहिण्यापेक्षा डायरेक्ट व्हॅल्यू टाकतो, चालेल. त्याचं कारण असं की आपल्याला त्याचा सराव झालेला आहे, असं लिहिलं तरी चालतं, किंवा तुम्ही फॉर्म्युला लिहून घ्या y2 मायनस y1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. आता प्रत्येक वेळेस हे लिहिणं गरजेचं नाही. आपण इमॅजिन करायचं की हा x1 y1 आहे, हा x2 y2 आहे. येस, आणि फक्त निरीक्षणाने त्या व्हॅल्यूज या ठिकाणी लिहिल्या गेल्या पाहिजेत. y2 मायनस y1 मीन्स 5 मायनस 8 डिवायडेड बाय x2 मायनस x1 5 मायनस 4 इज इक्वल टू, व्हॅल्यू मी या ठिकाणी कॅल्क्युलेट करतो, 5 मायनस 8 मीन्स -3 डिवायडेड बाय 1 मीन्स द व्हॅल्यू ऑफ स्लोप इज -3, मीन्स स्लोप ऑफ दॅट लाईन इज -3. आता दुसरा विचार करूया आपण की लेट अस फाइंड द स्लोप ऑफ द लाईन CD. लेट C, what are the coordinates of C? 2, 4, D 1,7. Slope of CD is equal to, again write the formula, y2 minus y1 upon x2 minus x1 is equal to, y2 minus y1 means 7 minus 4 divided by 1 minus 2 is equal to 3 upon minus 1, that is -3, or -3 upon 1. The value is same, -3 upon 1 or -3, the value is same, and hence the slope of AB, slope of line AB is equal to
slope of line CD, and hence if the slopes are equal, AB is parallel to CD and hence it is proved. या पद्धतीने मला लाइन्स पॅरलल आहेत की नाही हे शोधता येतं बाय स्लोप कन्सेप्ट. बघा, जॉमेट्रीमध्ये पॅरलल लाइन्स दाखवण्याचा अजून एक कन्सेप्ट आहे, तो तुम्हाला माहिती आहे, बाय युजिंग द ट्रान्सवर्सल ऑर द पेयर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल्स. हे मी का सांगतोय, कारण मला पॅरलल लाइन्स जेव्हा दाखवायच्या आहेत त्यावेळेस मला माहिती हवं की पॅरलल लाइन्स किती प्रकारे मला दाखवता येतात. हा जो भाग आहे हा त्याच वेळेस त्या क्षणाला आपल्याला आठवला पाहिजे की आपल्याला काय करायचं आहे. येस, नाउ द एक्झाम्पल नंबर 11. एक्झाम्पल नंबर 11 जे आहे हे आपल्याला ऑलरेडी याच पद्धतीचं उदाहरण आपण याच्या आधी सोडवलेलं आहे. उदाहरण अतिशय सोपं आहे. हे दोन प्रकारे उदाहरण सोडवता येतं, हे मी तुम्हाला मागच्या तासाला सांगितलेलं आहे. क्वेश्चन नंबर 11, शो दॅट the points P 1 minus 2, Q 5, 2, R 3, minus 1 and S minus 1, minus 5 are vertices of a parallelogram. आता हे उदाहरण मला दोन प्रकारे सोडवता येतं, यूजिंग द डिस्टन्स फॉर्म्युला अँड यूजिंग द स्लोप कन्सेप्ट. कारण पॅरलेलोग्राम आहे म्हटल्यानंतर व्हेन अपोजिट साइड्स आर पॅरलल देन द क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्राम. मग अपोजिट साइड्स पॅरलल आहेत म्हणजे काय नेमकं, तर स्लोप ऑफ दॅट टू पॅरलल लाईन्स आर इक्वल. त्या दोन पॅरलल लाईन्सचा स्लोप हा इक्वल असेल त्यावेळेस मला सहज म्हणता येईल की अपोजिट साइड्स आर पॅरलल. म्हणून या ठिकाणी मी करताना किंवा उदाहरण सोडवताना स्लोप कन्सेप्ट वापरणार आहे आणि तुम्हाला मी हेच उदाहरण डिस्टन्स फॉर्म्युल्याने सोडवायला सांगणार आहे आणि ते तुम्ही सोडवायचं आहे. हेच उदाहरण घ्यायचं आणि डिस्टन्स फॉर्म्युल्याने तुम्ही सोडवायचं. या ठिकाणी मी तुम्हाला स्लोप कन्सेप्टच्या बाबत सांगणार आहे. ओके, या ठिकाणी हे जे उदाहरण आहे असंच एक उदाहरण आपण याच्यापूर्वीही बघितलेलं आहे. पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण हे उदाहरण दिलेलं आहे की हाऊ टू शो दॅट धिस इज द quadrilateral or these are the vertices of the quadrilateral. Now let us start to solve this example. Let us find slope of all sides of parallelogram. बघा, मी पहिलं वाक्य काय म्हटलं आहे, लेट अस फाइंड slopes of all sides of parallelogram. मग आता एक एक साईड आपण घेऊया. पुन्हा त्या ठिकाणी कोऑर्डिनेट लिहिण्याची गरज नाही, आपण त्या ठिकाणाहूनच ते बघूया आणि डायरेक्ट या ठिकाणी लिहिले तरी काही हरकत नाही. स्लोप ऑफ पी क्यू इज इक्वल टू, आता पी क्यू म्हटल्यानंतर या पी क्यू पॉईंट्सकडे बघायचं. फॉर्म्युला मी वापरणार आहे y2 - y1 अपॉन x2 - x1. 2 minus 2 means 2 plus 2 divided by 5 minus 1 is equal to 2 plus 2, that is 4 upon 4 is equal to 1. This is the statement number 1. Slope of QR चा स्लोप काढण्यासाठी मला Q आणि R या दोन पॉईंट्सचा उपयोग करायचा आहे. -1 -1 divided by 3 -5 is equal to -3 upon 2. Yes, sorry, -3 upon -2 is equal to 3 upon 2. This is the slope of the second line, that is QR. Slope of RS is equal to,
आता आर एसला हे दोन पॉईंट्स वापरायचे, -5 + 1 -5 + 1 डिवायडेड बाय -1 - 3 इज इक्वल टू -5 + 1 मीन्स -4 डिवायडेड बाय -4 अँड इज इक्वल टू 1. स्टेटमेंट नंबर 3. अगेन स्लोप ऑफ, आता कुठली लाईन राहिलेली आहे बघा, पी क्यू, क्यू आर, आर एस अँड पी एस. स्लोप ऑफ पी एस. आता पी एस हे दोन पॉईंट्स बघायचे, -5 y2 - y1 -5 + 2 -5 + 2 डिवायडेड बाय -1 - 1 इज इक्वल टू, here is -3 upon -2 is equal to 3 upon 2. स्टेटमेंट नंबर 4. तुम्ही विचारात घेतलं की स्टेटमेंट नंबर 1 अँड स्टेटमेंट नंबर 3 या दोघांवरून मला म्हणता येईल की स्लोप ऑफ पी क्यू इज इक्वल टू स्लोप ऑफ आर एस. येस. मग इथे पहिला वाक्य मी म्हणतो, फ्रॉम 1 अँड 3 स्लोप ऑफ PQ is equal to slope of RS and hence PQ is parallel to RS. Statement number 4. Second thing, from 2 and 4. From 2 and 4 मला काय लिहिता येईल, slope of 2 means QR is equal to slope of PS and hence QR is parallel to PS. That is statement number 5. Now from 4 and 5 opposite sides are parallel. ते स्टेटमेंट मला खाली लिहायचं आहे, ते तुम्हाला लिहायचं आहे. PQ is parallel to RS and QR is parallel to PS. Then we conclude that this quadrilateral is a parallelogram because the opposite sides are parallel. Yes. या पद्धतीने मला सहज त्या ठिकाणी लिहिता येईल, त्याचं कन्क्लुजन मला या ठिकाणी काढता येईल. ओके. आता आपण याच्यातले काही उदाहरणं अतिशय महत्त्वाची आहेत म्हणण्यापेक्षा ते कसे सोडवायचे याचंही आपल्याला मार्गदर्शन घ्यायचं आहे. एक्झाम्पल नंबर 2 अतिशय सोपं या ठिकाणी दिलेलं आहे. ते उदाहरण मी या ठिकाणी तुमच्यासाठी मार्गदर्शनासाठी घेतो. त्याचं कारण असं की ते उदाहरण तसं ते आधी झालेलं आहे आपलं आणि आपल्याला दाखवायचं आहे की पॉईंट्स कोलिनियर आहेत की नाही. आता कोलिनियर आहेत की नाही हे दाखवताना मला काय करायला लागेल की पुन्हा दोन मेथड्स आहेत माझ्याकडे. पहिली मेथड आहे डिस्टन्स फॉर्म्युला टू शो दॅट द पॉईंट्स आर कोलिनियर. लक्षात घ्या, डिस्टन्स फॉर्म्युलाने मी पॉईंट्स कोलिनियर आहे असं दाखवू शकतो किंवा स्लोप कन्सेप्टने पॉईंट्स कोलिनियर आहेत असं दाखवू शकतो. बरोबर. मग आता तुम्ही म्हणाल की सर प्रत्येक वेळेस 2-2 मेथड आहेत, मग आम्ही नेमक्या कोणत्या मेथडने एक्झाम्पल सोडवायचं. तर त्याच्यात अशी मेथड ठरलेली नाही. तुम्हाला असं वाटलं की या ठिकाणी मला सोडवताना डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आहे, यू कॅन यूज द डिस्टन्स फॉर्म्युला. किंवा तुम्ही स्लोप कन्सेप्टने ते सोडवलं तरी चालेल, स्लोप कन्सेप्टनेही कोलिनियर तुम्हाला दाखवता येतील. येस. आपण आत्ता या ठिकाणी घेताना स्लोप कन्सेप्टचा विचार करणार आहे. प्रॉब्लेम सेटमध्ये क्वेश्चन नंबर 2 तुम्हाला दिला आहे. यामध्ये काही 3-4 उदाहरणं दिलेले आहेत, त्यापैकी एकच उदाहरण मी घेणार आहे. क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, डिटरमिन व्हेदर द गिव्हन पॉईंट्स आर कोलिनियर. डिटरमिन व्हेदर द गिव्हन पॉईंट्स आर कोलिनियर. मला कोणते पॉईंट्स दिलेले आहेत तर P1,2 Q 2,8/5 and R 3,6/5 असे 3 पॉईंट्स मला दिलेले आहेत. काय दाखवायचं आहे मला की दिस 3 पॉईंट्स आर कोलिनियर, हे मला दाखवायचं. मग आता कोलिनियर ज्यावेळेस आपण दाखवतो त्यावेळेस स्लोप ऑफ द लाईन पी क्यू आधी काढतो, त्याच्यानंतर स्लोप ऑफ लाईन क्यू आर नंतर काढतो,
जर स्लोप इक्वल असेल अँड क्यू इज अ कॉमन पॉईंट अँड दॅट्स वाय दीज टू लाईन्स आर नॉट डिफरंट लाईन्स, दीज आर द सेम लाईन्स, दीज लाईन्स आर कोइन्साइड विथ इच अदर असं आपण त्या ठिकाणी म्हणू. अँड दॅट्स वाय स्लोप्स आर इक्वल, दॅट्स वाय द पॉईंट्स आर कोलिनियर. कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आला असेल बघा. म्हणजे या ठिकाणी तुम्ही काढलं की या ठिकाणी P हा Q आणि हा R, तर PQचा स्लोप आणि QRचा स्लोप इक्वल आहे. याचा अर्थ एक तर Q पॉईंट कॉमन आहे म्हणून ऑल दीज 3 पॉईंट्स आर कोलिनियर असं मला म्हणता येईल, किंवा Q जर वेगळा असता तर मला त्या पॅरलल लाईन्स आहे असं दाखवता आलं असतं. येस, म्हणजे या दोघं लाईन्स कशा होतात, कोइन्साइड होतात. का कोइन्साइड होतात? बिकॉज Q इज अ कॉमन पॉईंट. Q हा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये कॉमन पॉईंट आहे. येस, मग पहिला आपण म्हणूया लेट अस फाइंड स्लोप ऑफ PQ. PQचा स्लोप मी काढणार. स्लोप ऑफ PQ इज इक्वल टू, आता PQचे जे पॉईंट्स आहेत त्याच्याकडे नीट बघा. y2 मायनस y1 8/5 मायनस 2 डिवायडेड बाय 2 मायनस 1 इज इक्वल टू. आता हे उदाहरण का घेतलं मी, तर या ठिकाणी अपूर्णांक आहे आणि त्या अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी मला जर आली नाही, जमली नाही, तर त्या ठिकाणी चुका आपल्या होऊ शकतात. लसावी काढायचा आहे, 5 ने याला गुणायचे म्हणजे 8 मायनस 10 डिवायडेड बाय 5 डिवायडेड बाय 1. बघा कशा पद्धतीने लिहिलेलं आहे. 8 मायनस 10 डिवायडेड बाय 5. 5 इंटू 2 दॅट इज 10, दॅट इज 8 मायनस 10 डिवायडेड बाय 5 अपॉन 1. आता हा अपॉन 1 तर घेण्याचं काही गरज नाही, कारण त्या ठिकाणी लिहिण्याचीच गरज नाही. इज इक्वल टू 8 मायनस 10 मीन्स मायनस 2 अपॉन 5. म्हणजे या ठिकाणी मला व्हॅल्यू काय मिळते, मायनस 2 अपॉन 5. येस, दिस इज द स्लोप ऑफ लाईन PQ. स्टेटमेंट नंबर 1. स्लोप ऑफ, मी इथेच असं म्हणतो लेट अस फाइंड द स्लोप ऑफ PQ अँड QR. पुन्हा पुन्हा आपण वाक्य लिहिणार नाही. PQ अँड QR. स्लोप ऑफ QR इज इक्वल टू, आता या दोन पॉईंट्सकडे मला बघायचं आहे. 6/5. येस, 6/5 मायनस 8/5 डिवायडेड बाय 3 मायनस 2 इज इक्वल टू. हे सोडवणार कसं बघा, LCM सेम आहे म्हणजे 6 मायनस 8, 6 मायनस 8 डिवायडेड बाय 5 अपॉन 1 इज इक्वल टू 6 मायनस 8 इज दॅट इज मायनस 2 अपॉन 5 अपॉन 1. अपॉन 1 म्हणजे तो आपण काही लिहित नाही, त्यामुळे मायनस 2 अपॉन 5 दिस इज द स्लोप ऑफ द लाईन QR. आणि सरळ मी कन्क्लुजन काढू शकतो की स्लोप ऑफ PQ इज इक्वल टू स्लोप ऑफ QR. स्लोप ऑफ PQ इज इक्वल टू स्लोप ऑफ QR अँड Q इज कॉमन पॉईंट. Q इज कॉमन पॉईंट अँड हेन्स PQR आर कोलिनियर. आणि म्हणून PQR हे कोलिनियर आहेत असं मला या ठिकाणी म्हणता येईल. दुसरा भाग, या ठिकाणी विच पॉईंट इज इन बिटवीन अदर टू हे सांगता येणार नाही. ते केव्हा सांगता येईल तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही डिस्टन्स काढाल त्यावेळेस तुम्हाला कळेल की हे पॉईंट्स कोणता पॉईंट कोणत्या दोन पॉईंटच्या दरम्यान आहे हे तुम्हाला सांगता येईल. आत्ता तुम्हाला सांगता येणार नाही. यामध्ये क्वेश्चन नंबर 2 मध्ये एक उदाहरण आपण घेतलं, बाकीची जी उदाहरणं आहेत ती तुम्हाला सहज सोडवता येतील. डिटर्मिन वेदर द गिव्हन पॉईंट्स आर कोलिनियर. याच्यामध्ये स्लोप कन्सेप्ट वापरा किंवा डिस्टन्स फॉर्म्युला वापरा. येस, क्वेश्चन नंबर 3 तुम्हाला दिलं आहे, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द मिड पॉईंट्स ऑफ द लाईन सेगमेंट जॉईनिंग द पॉईंट्स P अँड Q. हे एक्झाम्पल अतिशय सोपं आहे. मिड पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काढायचे आहेत. आपल्याला माहिती आहे हाऊ टू फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द मिड पॉईंट. मिड पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काढण्याचा फॉर्म्युला मला माहिती आहे. 2 पॉईंट्स दिलेले आहेत, त्याचे कोऑर्डिनेट्स दिले आहेत. x इज इक्वल टू x1 अपॉन x2 अपॉन 2 इज इक्वल टू y इज इक्वल टू y1 प्लस y2 अपॉन 2. हा मिड पॉईंट फॉर्म्युला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्या मिड पॉईंट फॉर्म्युल्याने तुम्ही सहज
त्या दिलेल्या पॉईंटचा मिड पॉईंट आणि त्याचा कोऑर्डिनेट तुम्ही सहज काढू शकतात. म्हणजे क्वेश्चन नंबर 3 हा तुम्हाला सहज सोडवता येईल. पी आणि क्यूचे कोऑर्डिनेट्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 4 आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यायचं आहे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये मला दिलं आहे की फाइंड द रेशो. आता क्वेश्चन आपण लिहूया आधी. फाइंड द रेशो. आता मला रेशो काढायचा आहे. म्हणजे रेशो काढायचं म्हटला की मला कोणत्या फॉर्म्युल्याकडे जायचं आहे जरा विचार करा की व्हेन वी हॅव टू फाइंड द रेशो ऑफ द गिवन सेगमेंट ऑर द पॉईंट विच डिव्हाइड्स द लाईन सेगमेंट, तो रेशो काढायचा असेल तर मला सेक्शन फॉर्म्युल्याकडे जावं लागेल. येस, क्वेश्चन इज गिवन, दॅट इज क्वेश्चन 4. फाइंड द रेशो in which the line segment joining the points. आता पॉइंट्स आपल्याला दिले आहेत A 3,8 and B -9,3 divide by is divided by, बघा, y axis. बघा, this point is divided by y axis. Sorry, this segment is divided by y axis. म्हणजे y axisने तो सेगमेंट डिव्हाइड होतो आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तर हा y axis आहे आणि अशा प्रकारचा सेगमेंट तुम्हाला दिलेला आहे. येस, आणि या सेगमेंटच्या या पॉईंटमुळे हा जो सेगमेंट दिला आहे ए बी, हा या वाय ॲक्सिसमुळे डिव्हाइड होतो आहे. म्हणजे हा पॉईंट एम आहे असं मी गृहीत धरतो. येस, द सेगमेंट इज डिव्हायडेड ड्यू टू द वाय ॲक्सिस अँड वी हॅव टू फाइंड द रेशो इन विच धिस सेगमेंट इज डिव्हायडेड बाय वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिसने कोणत्या रेशोमध्ये तो सेगमेंट डिव्हाइड केलेला आहे हे मला या ठिकाणी काढायचं आहे. हे काढण्यासाठी मी काय करणार की हा वाय ॲक्सिसवरचा पॉईंट आहे, याचे कोऑर्डिनेट्स काय असू शकतात की मला माहिती आहे की व्हेन द पॉईंट इज लाय ऑन द वाय ॲक्सिस देन इट्स एक्स कोऑर्डिनेट इज 0. मीन्स दिस कोऑर्डिनेट ऑफ दिस पॉईंट इज सपोज 0,y. येस, this is the coordinate of this point M which divides the segment AB into the given ratio into the ratio. आता त्या रेशोमध्ये तो डिव्हाइड करतोय, तो रेशो कोणता असेल तर M/N. म्हणून मी पहिलं वाक्य या ठिकाणी लिहितो. मला 2 पॉईंट्स दिलेले आहेत. फर्स्ट पॉईंट इज दॅट इज 3,8 अँड द अनदर पॉईंट इज दॅट इज B -9,3. येस, हे 2 पॉईंट्स मला दिलेले आहेत. मग मी हे दोघं पॉईंट्सला एकाला x1 y1 मानतो आणि दुसऱ्याला x2 y2 मानूया. येस, मी या ठिकाणीच ते लिहून घेतो. आता असा विचार करूया की लेट ए बी इंटरसेक्ट द वाय ॲक्सिस. हा ए बी सेगमेंट जो आहे तो वाय ॲक्सिसला इंटरसेक्ट होत आहे म्हणून त्याचे 2 भाग होत आहेत असं गृहीत धरूया. लेट सेगमेंट ए बी इंटरसेक्ट वाय ॲक्सिस इन पॉइंट एम आणि त्याचा कोऑर्डिनेट लिहूया. एमचा कोऑर्डिनेट काय, 0,y. दिस इज द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट एम. येस, नाउ हियर एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट एम इज 0. हियर एक्स कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट एम इज 0. एक्स कोऑर्डिनेट 0 आहे. मग पुढे काय करणार, एक्स कोऑर्डिनेट जर 0 असेल तर मला सेक्शन फॉर्म्युल्यामध्ये एक्स इज इक्वल टू हा जो फॉर्म्युला आहे तो या ठिकाणी यूज करता येईल. कारण मला एक व्हॅल्यू माहिती आहे, एक्सची व्हॅल्यू माहिती आहे, म्हणून मी या ठिकाणी वापरेल बाय सेक्शन फॉर्म्युला. एक्स इज इक्वल टू mx2 प्लस nx1 डिवाइडेड बाय m प्लस n. mx2 प्लस nx1 डिवाइडेड बाय m प्लस n. येस, आता या m/n या रेशोमध्ये तो या ठिकाणी
डिव्हाइड करतोय कोण पॉईंट, कुठला पॉईंट, एम पॉईंट. येस, मी या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू 0 इज इक्वल टू एम x2, एम तसाच ठेवणार इंटू x2 इथे बघायचं बघा -9 प्लस एन काढायचं आहे x1 दॅट इज 3 डिव्हायडेड बाय एम प्लस एन. अतिशय सोपं आहे. एम प्लस एनने 0ला गुणायचं आहे, क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे इथे 0 होऊन जाईल. म्हणजे 0 इज इक्वल टू -9m प्लस 3n असं एक इक्वेशन मला मिळालं. मग हे सोडवताना मी -9 या बाजूला आणणार, म्हणजे 9m इज इक्वल टू 3n आणि मग याचा m याच बाजूला ठेवूया, n इकडे भागाकारात आणला तर काय होईल, m अपॉन n इज इक्वल टू 3 या ठिकाणी आहेच आणि हा 9 इकडे डिव्हिजनमध्ये येईल, म्हणजेच m/n इज इक्वल टू 1/3. म्हणजे हा रेशो मी या ठिकाणी काढू शकतो. दॅट इज m/n इज 1/3. हा रेशो मी सहज या ठिकाणी काढला. आता जर यावेळेस असं दिलेलं असेल की धिस पॉईंट ऑर धिस सेगमेंट इंटरसेक्ट द एक्स ॲक्सिस, हा सेगमेंट जर एक्स ॲक्सिसला इंटरसेक्ट करून असा काढलेला असला तर मला एक्स ॲक्सिसवरचा पॉईंट घ्यावा लागेल. म्हणजे या पॉईंटचे कॉर्डिनेट बदलतील. कोणते कॉर्डिनेट येतील तिथे, त्या ठिकाणी एक्स ॲक्सिसवर असल्यामुळे या ठिकाणी एक्स येईल x,0. म्हणजे मग मला फॉर्म्युला या ठिकाणी वापरावा लागेल y इज इक्वल टू समथिंग. बरोबर आहे, या पद्धतीचा फॉर्म्युला तुम्हाला वापरावा लागेल. मला काय म्हणायचं आहे तुमच्या लक्षात आलेलं असेल की जर हा सेगमेंट एक्स ॲक्सिसला इंटरसेक्ट होत असेल आणि रेशो विचारलेला आहे तर मला फक्त या कॉर्डिनेटच्या ऐवजी एक्स ॲक्सिसवरचा कॉर्डिनेट घ्यायचा आहे, दॅट इज x,0 असं घेऊन मी हे उदाहरण सोडवेल. मग व्हॅल्यू कोणती माहिती असेल, मला वायची व्हॅल्यू माहिती असेल, म्हणून हा वायचा फॉर्म्युला मी या ठिकाणी यूज करेल. ओके, क्वेश्चन नंबर 5 कडे आपण जाऊया. क्वेश्चन नंबर 5 अगेन व्हेरी सिम्पल. अशा प्रकारचा क्वेश्चन नंबर 5 आता मी जे घेणार आहे तसाच क्वेश्चन याच्या आधीही आपला झालेला आहे. क्वेश्चन या ठिकाणी लिहितो, आपल्या ते लगेच लक्षात येईल. फाइंड द पॉइंट ऑन एक्स ॲक्सिस. फाइंड द पॉइंट ऑन एक्स ॲक्सिस. Find the point on x-axis which is equidistant from P 2, -5 and Q -2, 9. बघा आता, फाइंड द पॉइंट ऑन एक्स ॲक्सिस. बघा, फाइंड द पॉइंट ऑन एक्स ॲक्सिस विच इज इक्विडिस्टंट फ्रॉम दिस 2 पॉईंट्स. तो पॉईंट या दिलेल्या 2 पॉईंट्सपासून कसा आहे, इक्विडिस्टंट आहे. मग आता हा एक्स ॲक्सिसवरचा पॉईंट कोणता, तर तो कुठला कॉर्डिनेट त्याचा 0 असेल, वाय कॉर्डिनेट 0 असेल. येस, म्हणून मी असं म्हणेल की द कॉर्डिनेट ऑफ द पॉइंट ऑन एक्स ॲक्सिस इज, लेट आर म्हणूया, PQR. आर इज अ पॉइंट ऑन एक्स ॲक्सिस. येस, coordinate of R आता एक्स ॲक्सिसवर असल्यामुळे x,0. आरचा कॉर्डिनेट मी काय लिहिला, x,0. आता R इज इक्विडिस्टंट फ्रॉम P अँड Q. लेट P 2, -5, Q -2, 9 अँड R हा एक पॉईंट आहे बघा, त्याला आपण म्हणूया x,0. हे कॉर्डिनेट्स आहेत. हा जो पॉईंट आहे त्याला आपण x1, y1 म्हणूया. हा पॉईंट आहे याला x2, y2 म्हणूया. हा पॉईंट आहे याला x3, y3 म्हणूया. ओके, ठीक आहे. आता हे 3 पॉईंट्स मी घेतलेले. R इज
इक्विडिस्टंट फ्रॉम पी अँड क्यू असं मला या ठिकाणी दिलेलं आहे की आर इट इज अ पॉईंट ऑन एक्स ॲक्सिस अँड दिस इज इक्विडिस्टंट फ्रॉम द 2 पॉईंट्स ऑर गिव्हन 2 पॉईंट्स. येस, पहिला मुद्दा लिहितो मी इथे. आर इज इक्विडिस्टंट फ्रॉम पी अँड क्यू. येस, आर इज इक्विडिस्टंट फ्रॉम पी अँड क्यू. म्हणजे याचा अर्थ काय होईल? पी आर इज इक्वल टू, बघा, पी आर इज इक्वल टू क्यू आर असा त्याचा अर्थ आहे. आर इज इक्विडिस्टंट फ्रॉम पी क्यू. बघा, हा पी क्यू असेल समजा आणि हा पॉईंट या ठिकाणी आर आहे, तर दीज आर द इक्विडिस्टन्स. पी आर इज इक्वल टू क्यू आर या पद्धतीने असेल. मग डिस्टन्स फॉर्म्युल्यामध्ये मला स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. या ठिकाणी मला डिस्टन्सेस इक्वल आहेत असं विचार करावा लागेल. आता या ठिकाणी स्लोप कन्सेप्ट नाही, या ठिकाणी डिस्टन्स फॉर्म्युल्याचा कन्सेप्ट मी वापरणार आहे. मग पी आर इज इक्वल टू क्यू आर मीन्स पी आर स्क्वेअर इज इक्वल टू क्यू आर स्क्वेअर. मग स्क्वेअर रूट घेताना ते स्क्वेअर रूट आता निघून जाईल. म्हणजे या ठिकाणी पी आर बघा, पी आर हे 2 पॉईंट्स मला घ्यायचे आहेत. पी आर त्याला काय मानलेलं आहे मी? x3 y3 आणि इथे x1 y1. फॉर्म्युला लिहिताना मी लिहिणार x3 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू क्यू आर बघा या पद्धतीने x3 आणि x2 म्हणजे या ठिकाणी लिहिल x3 मायनस x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 मायनस y2 ब्रॅकेट स्क्वेअर. व्हॅल्यूज पुटअप करायच्या आहेत. बघा आता या दोघं व्हॅल्यू x मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 मायनस y1 0 प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू इकडच्या बाजूला x3 मायनस x2 मीन्स x प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 मीन्स 0 मायनस 9 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू. आता याचं स्क्वेअरिंग करायचं आहे मला. x मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर करायचं आहे. ठीक आहे, करूया आपण. x स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 अँड प्लस 25 इज इक्वल टू याचंही स्क्वेअरिंग करा. x स्क्वेअर प्लस 4x अँड प्लस 4 प्लस मायनस 9 स्क्वेअर मीन्स 81 या ठिकाणी लिहून घेतलं. एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर कॅन्सल होतो. पुढे उदाहरण मी त्याचे जे टर्म्स आहेत ते या ठिकाणी कॅल्क्युलेट करूया. -4 हा प्लस 4x या बाजूला आणूया आपण. हा 4 पण कॅन्सल होईल. येस, -4x हा 4x इकडे आणला. नंतर हा 25 आहे. हा 25 इकडच्या बाजूला मी घेऊन जातो. या ठिकाणी 4x उरला तो इकडे आलेला आहे. म्हणजे इज इक्वल टू 81 मायनस 25. येस, आता -4x दॅट इज -8x इज इक्वल टू 81 मायनस 25. 81 मधून 25 वजा केले मिळत आहे मला 56. येस, means x is equal to 56 upon -8 means x is equal to -7. म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू -7 मिळाली. याचा अर्थ व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ दॅट पॉइंट? देन कोऑर्डिनेट्स ऑफ r -7, 0. This is our answer. Means the point which is equidistant from these 2 points are -7, 0. This point is equidistant from the given 2 points. दिलेल्या 2 पॉईंट्स पासून तो इक्विडिस्टन्स असेल. आता डिस्टन्स फॉर्म्युलाचाच विचार करून आपल्याला नुसतं डिस्टन्स काढायचं आहे. हा प्रश्न याच्या आधी आपण बऱ्याच वेळा सोडवलेला आहे आणि तो मला माहिती पण आहे. डिस्टन्स फॉर्म्युला पण माहिती आहे. पण बऱ्याच वेळा त्या ठिकाणी व्हॅल्यूज न देता म्हणजे 1 2 3 4 असे जे कोऑर्डिनेट्स आहेत असे न देता त्या ठिकाणी काही
व्हेरिएबल्स दिलेले असतात आणि मग त्यावेळेस आपल्याला गोंधळ होतो की या व्हेरिएबल्सवरून कशा पद्धतीने आपल्याला उदाहरण सोडवता येईल. म्हणून 1-2 क्वेश्चन्स मी त्या प्रकारातले अतिशय महत्त्वाचे असे घेतोय. क्वेश्चन दिलेला आहे, फाइंड द डिस्टन्स बिटवीन फॉलोइंग पॉइंट्स. क्वेश्चन इज फाइंड द डिस्टन्स बिटवीन following points. First question or first point, a comma 0 and b 0 comma a. आता या ठिकाणी मी सांगितलं की या ठिकाणी व्हेरिएबल दिलेलं आहे, म्हणजे कोऑर्डिनेटमध्ये एखादा व्हेरिएबल दिलेला आहे. मग त्यावेळेस आपला गोंधळ होतो की कशा पद्धतीने काढायचं. येस, x1 y1 and this point is x2 y2. येस, मला डिस्टन्स काढायचं आहे. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू बाय डिस्टन्स फॉर्म्युला स्क्वेअर रूट ऑफ x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. येस, पुट द व्हॅल्यूज. या ठिकाणी व्हॅल्यूज मला ठेवायच्या. x2 मायनस x1, x2 मीन्स 0 मायनस a ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मीन्स a मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ मायनस a स्क्वेअर मीन्स a स्क्वेअर प्लस a मायनस 0 दॅट इज a मीन्स a स्क्वेअर. हिअर इज व्हॅल्यू इज 2a स्क्वेअर and hence square root of this value is root 2 into a. बघा, a स्क्वेअरचा स्क्वेअर रूट a. येस, आणि या ठिकाणी 2चा स्क्वेअर रूट रूट 2, म्हणजे ही व्हॅल्यू मला या ठिकाणी मिळेल दॅट इज रूट 2 इंटू ए. येस, दिस इज द डिस्टन्स बिटवीन द 2 पॉईंट्स. आता अशाच पद्धतीचं एक उदाहरण आहे. पुन्हा 2 पॉईंट्स आपल्याला दिलेले आहेत. कारण हे मुद्दामून मी तुम्हाला का सांगतोय की या ठिकाणी व्हेरिएबल जे आहेत त्यांची बेरीज वजाबाकी त्याचं स्क्वेअर रूट काढणं हा भागसुद्धा आपल्याला यायला हवा आहे. सेकंड एक्झाम्पल आपण घेऊया. आर मायनस 3a कॉमा a अँड एस a कॉमा मायनस 2a. सपोज दिस पॉईंट इज x1 y1, दिस पॉईंट इज x2 y2. दोघं मी ठरवून घेतले. डिस्टन्स घेऊया आपण. आर एस, डिस्टन्स आर एस इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x2 मायनस x1 बघा a मायनस मायनस 3a म्हणजेच प्लस 3a ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मीन्स मायनस 2a अँड मायनस a ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ. आता या ठिकाणी मी याचं स्क्वेअरिंग करणार. a प्लस 3a दॅट इज 4a ब्रॅकेट स्क्वेअर प्लस मायनस 3a ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4a स्क्वेअर मीन्स 16a स्क्वेअर प्लस 9a स्क्वेअर मीन्स स्क्वेअर रूट ऑफ 25a स्क्वेअर. आता याचं स्क्वेअर रूट किती येईल? 25चा स्क्वेअर रूट 5 अँड a स्क्वेअर मीन्स a दॅट इज 5a. मीन्स डिस्टन्स बिटवीन द 2 पॉईंट्स इज 5a. तर अशा पद्धतीची अतिशय सोपी उदाहरणं आपल्याला या ठिकाणी सहज सोडवता येतात. आता हे अतिशय सोपी उदाहरणं झाली की हे कन्सेप्ट आपल्या स्लोप कन्सेप्टवर किंवा डिस्टन्स फॉर्म्युल्यावर, सेक्शन फॉर्म्युल्यावर मी जे सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की यामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये येणारे जे प्रश्न असतात ते एकाच प्रकारचे नसतात, एकाच कन्सेप्टवर आधारित नसतात. तर यासाठी वेगवेगळे कन्सेप्ट तिथे वापरलेले असतात. आपल्याला पहिल्या प्रकरणातून एकदम 7व्या प्रकरणामध्ये जम्पिंग करता आली पाहिजे. दुसऱ्या प्रकरणातून एकदम 6व्या प्रकरणामध्ये जंप करता आलं पाहिजे. म्हणजे मी प्रश्न सोडवत असतो ट्रिग्नॉमेट्रीचा आणि लगेच मला पुढचा प्रश्न असतो मेन्सुरेशनचा. त्यामुळे मला ताबडतोब ते जंपिंग होणं खूप गरजेचं असतं आणि याच्यासाठी हा
परिपूर्ण अभ्यास हा होणं गरजेचं असतं आणि तो परिपूर्ण अभ्यास हा सरावाने होईल. त्यामुळे तुम्ही सराव करत राहा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून काही महत्त्वाची उदाहरणं आहेत, सर्कलचे कोऑर्डिनेट्स कशा पद्धतीने काढायचे ते पण आपण बघणार आहोत, किंवा काही वेगळ्या प्रकारची उदाहरणं आहेत, रेक्टँगल दाखवणे, पॅरलेलोग्राम दाखवणे, नंतर आपल्याला काही टाईप ऑफ क्वाड्रिलॅटरल ओळखता येतो का दिलेल्या कोऑर्डिनेट्सपासून. तर असे एक वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं आपल्याला बघायची आहेत. आज आपण या ठिकाणी थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा हा प्रॉब्लेम सेट आपण कंटिन्यू करूया. ओके, आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.